नमस्कार, मी अँकर मोहिनी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे ब्रॉडकास्ट मोहिनी की बातों में। या सीझन मध्ये आपल्या सोबत असणार आहे तीची शक्ती तीचा जागर। या सीझन मध्ये आपल्या सोबत आहेत मिसेस गौरी पांडे। या आहेत एक प्रोफेशनल स्विमर आणि बेस्ट आहार तज्ञ, आणि जाणून घेऊया त्यांच्याकडनं काही चांगल्या गोष्टी। नमस्कार गौरीताई। नमस्कार गौरी मॅडम, आहार तज्ञ आणि एक आई, या दोन्ही गोष्टींना तुम्ही कुठल्या भूमिकेत आणि कसं समतोल केलं? नमस्कार, मी गौरी पांडे आणि मी एक प्रोफेशनल स्विमर आहे आणि त्याचबरोबर एक आहार तज्ञ आहे। आता जेव्हा आपण प्रोफेशनल गोष्टी आणि घरातल्या गोष्टी यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस प्रत्येक स्त्रीला ही तारेवरची कसरतच असते। आणि माझ्या बाबतीत असं सांगायचं झालं की माझा मुलगा जेव्हा शाळेत असताना प्रोफेशनल लेवलवर स्विमिंग करायचा, कॉम्पिटिशन खेळायचा, त्यावेळेस मला असं जाणवलं की त्याला जे काही आपण दररोजचं जेवण देतो, भाजी पोळी भात वरण हे काही, पण त्याच्या व्यतिरिक्त त्याला काहीतरी अधिक गरजेचं आहे जे त्याच्या स्पोर्ट्ससाठी त्याला कामी येईल। मग हे कुठंतरी माझ्या डोक्यात होतं की हे आपल्याला माहिती पाहिजे की आपला मुलगा सपोज या स्पोर्ट्समध्ये आहे किंवा तो हे करत आहे, मग त्याला एक वेगळ्या आहाराची गरज असते जे दैनंदिन जीवनात जे आपण देतो त्याच्या व्यतिरिक्त अजून त्याला एक्स्ट्रा गरज असते। प्रोटीन्स म्हणा किंवा कार्ब्स म्हणा किंवा मग कॉम्पिटिशनच्या दरम्यान त्याला काय आहार द्यावा लागेल। मग हे डोक्यात असतानाच माझ्या विचार आला मनात की आपण एक पूर्ण असा प्रोफेशनल याचं स्टडी केलं पाहिजे, कोर्स केला पाहिजे। आणि मी पण एक स्विमर असल्यामुळे मलाही ते गरजेचं आहे आणि आपल्या फॅमिलीतल्या मेंबरसाठी पण हे गरजेचं आहे आणि आताच्या ती काळाची फार गरज आहे। म्हणून मग मी ह्या प्रोफेशन कडे वळले की एक आहार तज्ञ म्हणून मी एक डिग्री घेतली आणि त्याच्यानंतर मग हे जे समतोल साधलं की त्याचाही मला उपयोग झाला की मुलालाही मी चांगल्या प्रकारे डाएट देऊ शकले आणि मी स्वतःही डाएट करते आहे। फॅमिली मेंबर्सलाही सल्ला देत असते की काय खावं काही नाही खावं, काय गोष्टी टाळाव्या। तर हे समतोल असं मला बऱ्यापैकी आता साधता आलेला आहे। खूप सुंदर। म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आई पण खरंच तिथे गाजवलं आहे की मुलाला जर स्विमिंगला पाठवते आहे तर त्याच्या हेल्थ ची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे। आणि म्हणूनच आईने एक स्वतः अभ्यास सुरू केला आणि आहार तज्ञ झाल्या, आणि फक्त मुलालाच नाही तर आज सगळ्यांनाच त्या तो सल्ला देतात की आपण जर कुठल्या प्रोफेशन मध्ये जात असू तर आपण काय खायला हवं, कशी काळजी घ्यायला हवी आणि आपलं डाएट कसं फॉलो करायला हवं। नक्कीच खूप सुंदर अशी माहिती दिलीत आहे तुम्ही। गौरी मॅडम, एक महत्वाचा प्रश्न अजून, आई झाल्यानंतरचा तुमचा जो प्रवास आहे त्यानंतर त्यामधला एक असा सुवर्ण क्षण कुठला आहे? खरं म्हणायचं तर असे बरेच क्षण सांगता येतील की जे मला खूप आनंद देऊन गेलेले आहेत। त्यातला एक क्षण असा होता की जेव्हा मी माझ्या मुलाला स्विमिंगला घेऊन जायचे त्यावेळेस मनात आलं की कुठंतरी आपणही शिकलं पाहिजे। आणि मग नंतर हळूहळू असं आलं की तो आणि आम्ही दोघं एकत्र प्रॅक्टिस करायला लागलो। आणि त्याच्यानंतर एक समुद्रातली कॉम्पिटिशन होती, संक्रॉप टू गेटवे, जी मुंबईत झाली होती आणि त्या कॉम्पिटिशनला आम्ही दोघांनी भाग घेतला होता। म्हणजे मदर अँड सन असं आम्ही दोघं त्या कॉम्पिटिशनला उतरलो आणि ती माझ्या जीवनात खूप एक अविस्मरणीय क्षण झाला आणि आनंद देऊन गेला की आम्ही दोघंही त्या कॉम्पिटिशनला एकत्र पार्टिसिपेट केलं आणि पदकही घेतलं दोघांनी। अरे वा, खूप सुंदर। आणि खरंच खूप द्विगणित क्षण असेल हा तुमच्यासाठी आणि अर्थातच पाहणाऱ्यांसाठीही, आई आणि मुलगा एकाच स्पर्धेत। गौरी मॅडम, खूप सुंदर उत्तर दिलं। आणि सुवर्ण पदक तुम्ही जिंकले आहेत स्विमिंग मध्ये, एक नाही तर 6 सुवर्ण पदक तुम्ही जिंकले आहेत। पण या पदकांपर्यंत पोहोचण्याचा तुमचा प्रवास कसा सुरू झाला आणि या प्रवास करत असताना यात कुठल्या कुठल्या अडचणी आल्या? आता खरं बघायला गेलं तर मोहिनी, जेव्हा आपण एखादी गोष्ट लहानपणी शिकतो तर ती आत्मसात करायला लवकर येते आणि लवकर ते जमतं। पण आता माझ्या बाबतीत असं घडलं की जेव्हा एकदा वॉटर टँकला आम्ही फॅमिली सोबत गेलो होतो त्यावेळेस असं झालं की गुडघ्या इतक्या पाण्यातच मी बुडायला लागले होते। मग मला त्यावेळेस असं जाणवलं की नाही आपल्याला हे स्किल यायलाच पाहिजे। आणि मग त्यावेळेस माझ्या मनात विचार आला की नाही, आपण स्विमिंग शिकलं पाहिजे। आणि मुलाला तर मी टँकवर घेऊन जातच होते आणि त्याच्यानंतर मग मी स्वतः शिकायला सुरुवात केली।
पण 40शीत हे मी शिकायला सुरुवात केल्यामुळे ते बरेच अडचणी आल्या. कारण आपलं शरीर तेवढं लवचिक नसतं, आपल्याला प्रचंड पाण्याची भीती असते. नंतर याच्यावर मग मी हळूहळू मात केलं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू जेव्हा वर्ष होत गेलं त्याच्यानंतर मला बऱ्यापैकी स्विमिंग यायला लागलं आणि 1 वर्षानंतर मी माझी समुद्राची पहिली स्पर्धा खेळली. अरे वा, खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान आणि खूप अभिमान वाटतो आम्हाला तुमचा गौरी मॅडम. गौरी मॅडम, या सगळ्या प्रवासात तुमचे प्रेरणास्थान कोण होते? खरं तर या स्विमिंगच्या प्रवासामध्ये माझ्या जीवनात बरेच जण माझे प्रेरणास्थान झालेले आहेत. फॅमिलीतले बरेच मेंबर्स आहेत. पण खास करून मी माझ्या वडिलांचा इथे आभार मानू इच्छिते, कारण ते माझे महत्त्वाचे प्रेरणास्थान ठरले आहे या माझ्या स्विमिंगच्या प्रवासामध्ये. त्यांनी माझ्यावर बराच विश्वास ठेवला होता आणि त्यांनी सांगितलं की तू जे काही करशील ते त्याच्यामध्ये तू नक्की यशस्वी होशील आणि तू नेहमी तुझा जर एक खेळ घेतला आहे तर तू त्याच्यामध्ये प्रयत्न कर, मेहनत घे. आणि खरंच माझे वडील माझ्यासाठी एक खूप प्रेरणास्थान ठरलेले आहे. गौरी मॅडम, या सगळ्या गोष्टीत तुम्ही स्वतःला सकारात्मक ठेवण्यासाठी आणि प्रोत्साहन ठेवण्यासाठी काय करतात? खरं तर आपण जेव्हा बघतो की एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा येत असते पण ती फक्त आपल्यापर्यंत सीमित न ठेवता जेव्हा आपण त्याचा उपयोग आपल्या इतर लोकांसाठी, फॅमिली मेंबरसाठी, समाजासाठी, मैत्रिणींसाठी करतो, ते खरं आपल्याला सकारात्मक ऊर्जा देते. माझ्या बाबतीतही तेच आहे की मी जेव्हा आहार तज्ञ झाले त्याच्यानंतर मला असं काही मैत्रिणींच्या अडचणी आल्या की हिला सपोज हे प्रॉब्लेम्स आहेत, ह्या क्लिनिकल कंडिशन्स आहेत, तर आपण कसं तिला गाईड करू शकू, हे नेहमी मी करत असते. आणि त्याच्यानंतर बऱ्याच माझ्या अशा मैत्रिणी आहेत त्या मला सुद्धा मोटिवेट करतात आणि मग त्यामधून मी स्वतःला आनंदी ठेवत असते आणि त्यामधूनच मला ही सकारात्मक ऊर्जा पण भेटते. गौरी मॅडम, महिलांना स्विमिंग करणं किती महत्वाचं आहे किंवा त्याच्या आरोग्यासाठी काय काय फायदे होतात? मोहिनी, आपण जेव्हा व्यायामाचे प्रकार बघतो, आजकाल वेगवेगळे प्रकार आहेत. जसं कुणी सायकलिंग करतं, कुणी योगा करतं, त्याच्यानंतर काही जण रनिंग करतात, काही जण जिमला जातात. तर तसं स्विमिंग म्हणाल तर हे सगळ्यात मी याला बेस्ट एक्झरसाइज मध्ये कॅटेगरीमध्ये टाकेल. कारण याच्यामध्ये काय होतं की आपल्या जॉईंट्सवर काहीच इम्पॅक्ट येत नाही. जसं की आपण एखादं रनिंग करतोय किंवा जिम करतोय, हे आपल्या जॉईंट्सवर येतं, त्यांनी इंजुरीज होऊ शकतात. तसं स्विमिंग मध्ये होत नाही. आणि उलट एक जर कुणाचं काही ऍक्सिडेंटल केसेस आहेत किंवा बॅक पेन आहे, नी पेन आहे, त्यांना तर स्विमिंग डॉक्टर आवर्जून सांगतात की तुम्ही स्विमिंग करा. त्याच्यामुळे एक फिजिओथेरपी सारखं काम करतं स्विमिंग म्हणजे. आणि स्विमिंगमध्ये लो इम्पॅक्ट एक्झरसाइज असल्यामुळे ते कितीही वयाच्या, कोणत्याही वयाच्या लेडीज, लहानपणापासून म्हणजे वयाच्या 4 वर्षापासून तर 100 वर्षापर्यंत तर कुणीही करू शकतं. आणि त्याला वजनाचंही काही हे नसतं, बंधन नसतं की 100 किलोचाही करू शकतो, 40 किलोचाही करू शकतो. त्यामुळे त्याला काही त्याच्यातून त्रास होत नाही. आणि ऑल मसल्स इन्व्हॉल्व होतात स्विमिंगमध्ये. जसं की ब्रिदिंगचे लंग्ससाठी पण हेल्पफुल आहे. त्याच्यानंतर सगळ्या बॉडीचे मसल त्याच्यामध्ये ऍक्टिव्हेट होतात. इव्हन ब्रेन ऍक्टिव्हेट होतो. जे आपण म्हणतो की डाऊन सिंड्रोमचे आहेत त्यांना पण स्विमिंग सांगतात. तर स्विमिंग मी सांगते की प्रत्येक स्त्रीने हे अर्धा तास, 1 तास किंवा नाही जमलं तर कमीत कमी आठवड्यातून 2 ते 3 वेळा केलं पाहिजे. अरे वा, म्हणजे स्विमिंगमुळे महिलांना या देखील गोष्टींचा फायदा होतो. असंच नाही की तुम्ही दुसरं काही करून, पण तुम्ही जर स्विमर असाल, तुम्ही जर बेस्ट स्विमर असाल तर तुम्ही या गोष्टीचाही फायदा इथून घेऊ शकता. अगदी बरोबर. गौरी मॅडम, तुम्ही बेस्ट न्यूट्रिशन आहात आणि तुम्ही आमच्या महिलांना कुठला असा एक मोलाचा सल्ला देणार की तो त्यांच्या लाईफ टाईम त्यांच्या उपयोगी पडेल? आता खरं तर आपण आजकाल बघतो की प्रत्येक जण हे स्वतःचं एक डायटिशियन झालेला आहे. प्रत्येक जण हे फॉलो करतं की मी हे डाएट करत आहे किंवा मी अमुक तमुक ज्यूस घेत आहे, या पाल्यांचं ज्यूस घेत आहे किंवा या फळांचं ज्यूस घेत आहे, सकाळी उठल्यावर हे खात आहे. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आजकाल व्हॉट्सअपवर म्हणा किंवा सोशल मीडियावर म्हणा असे फॅट डाएट्स येत असतात, त्याला आहारी जाऊ नका. एक प्रॉपर आहार तज्ञाचा डाएट घ्या. आणि किंवा जर तुम्ही दैनंदिन जीवनात रोज जर आपलं जेवण जे आहे ते एक प्रॉपर सगळं न्यूट्रिशन म्हणजे ज्याला म्हणतो की आपण एक बॅलन्स डाएट आहे ते जर घेतलं
तर तुम्हाला बाकीचं काहीही फॅट डाएट फॉलो करण्याची गरज पडणार नाही, की आपल्या ह्याच्यामध्ये मॅक्रोन्यूट्रियंट्स, मायक्रोन्यूट्रियंट्स हे सगळं आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे. आणि एक बॅलन्स डाएट, आपण संतुलित आहार घेतला पाहिजे, न की एक फॅट डाएटला आहारी जायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. म्हणजे आपण जे जे सगळ्यांनाच आवडतं, पिझ्झा, पाणीपुरी वगैरे, ते खाण्यापेक्षा आपण जंक फूड नाही खाल्लं पाहिजे. आपण बरोबर आहे. व्यवस्थित डाएट फॉलो बरोबर आहे. आणि आजकाल सोशलमध्ये आपण बघतो की कोणतंही सेलिब्रेशन आलं की बाहेरचं खाणं येतं, नक्की. हॉटेलचं खाणं येतं. त्यामुळे हॉटेलचं खाणं कितीही आपण म्हटलं की हे चांगलं आहे, तरी ते न्यूट्रिशियस नसतं, जे आपलं होम कुक फूड असतं. त्यामुळे शक्यतो आपण काय बघायला पाहिजे की आपण घरातलंच खाल्लं पाहिजे. पण आता आपण अवॉइड नाही करू शकत, बाहेर आपलं सेलिब्रेशन असतातच, बर्थडे म्हणा किंवा पार्टीज म्हणा किंवा छोट्या मोठ्या फंक्शन मध्ये आपण बाहेर खाणं, पण ते सीमित करा. जसं महिन्यातनं 15 दिवसातनं एखाद्या वेळेस, महिन्यातनं एखाद्या वेळेस असं करायचं. आणि जास्त करून घरातलंच खायचं आणि चौफेर आहार खायचं, की हे जास्त खाल्लं किंवा गोड जास्त घेतलं किंवा तळलेलं. आणि जंक फूड आणि तेल आणि साखर यांचं कमी प्रमाणात वापर केला पाहिजे. की आठवड्यातून डाएट फॉलो करायचं. म्हणजे बऱ्याच बायकांना काय वाटतं की आता आपल्याच्यानं नाही होणार, आपण काय भाजीपोळी केली, हेच करायला वेळ भेटत नाही, बरोबर. असे प्रश्न असतात. मग त्याच्यावर सोल्युशन काय द्यायचं, की आठवड्याभर तिने काय काय खायला हवं, ऍटलिस्ट काय खायला हवं, की मग तू तिला सांग की तू भिजवलेले मूग खाऊ शकतो. गौरी मॅडम, बऱ्याचदा असं होतं की गृहिणी असतात किंवा ऑफिसला जाणाऱ्या, वेळ मिळत नाही म्हणून डाएट फॉलो करू शकत नाही, पटकन भाजीपोळी बनवायची आणि निघायचं असतं. मग या गडबडीत तिने ऍटलिस्ट काय करायला हवं, कुठल्या गोष्टी खायला हव्यात, कसं फॉलो करायला हवं आणि काय काय खायला हवं? खरं तर आपल्या लेडीजचं, इंडियन लेडीजचं मोस्टली काय होतं की प्रोटीन इंटेक कमी पडतो आणि त्याच्यामुळे मग त्यांना रोजच्या कामांमध्ये थकवा जाणवतो, एनर्जी कमी वाटते. आणि वर्किंग लेडीजला असं होतं की वेळेचा अभावामुळे ते एवढं डाएट करू शकत नाही की मी फ्रुट्सही घेईल किंवा हे खाईल, हे बनवून खाईल, एवढा वेळ ते किचनमध्ये देऊ शकत नाही. सकाळी डबा पॅक केला की ते संध्याकाळीच घरी येतात. त्यामुळे मी त्यांना असं सांगू इच्छिते की छोटे छोटे असे टिफिन्स जे आहे की जे तुम्ही कॅरी करू शकता. जसं एका डब्यामध्ये छोट्या तुम्ही ड्रायफ्रुट्स ठेवा, एका डब्यामध्ये तुम्ही फ्रूट कट करून घ्या, एका डब्यामध्ये तुम्ही इव्हनिंग स्नॅक्ससाठी मखानाज किंवा मग मुरमुऱ्याची भेळ अशी जी घरात तयार केलेली आहे, असं तुम्ही कॅरी करू शकता. की तुम्ही जॉबला गेले की तुम्ही लंचला ते घेता किंवा मग संध्याकाळी इव्हनिंग स्नॅकच्या ऐवजी तुम्ही मखाणा घेतला चहा बरोबर, नंतर मॉर्निंगला तुम्ही गेल्यानंतर तुम्ही फ्रूट खाल्लं एखादं, तर हे टिफिन इझिली तुम्ही करू शकता आणि त्याला एवढा वेळही लागत नाही. आणि बाकी जेव्हा तुम्ही भाजीपोळी कॅरी करता, तर कधी कधी त्याच्यामध्ये असं लक्षात ठेवायचं की आपण प्रत्येक व्हरायटीच्या भाज्या कॅरी केल्या पाहिजे. उसळी कॅरी करा काही दिवस तुम्ही पालेभाज्या घ्या, काही दिवस त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फळभाज्या घ्या, असं सगळं. आणि वरण कंपल्सरी करा, म्हणजे जेणेकरून तुमचं प्रोटीन इंटेक पण वाढेल. हो, म्हणजे त्या कितीही धावपळीत असतील, पण हे रुटीन बनवलं की आज आपल्याला काय खायचं, ते अर्थातच तिलाही सवय होईल आणि घरच्यांनाही सवय. नक्कीच. एकदम सुंदर माहिती दिली आहे. गौरी मॅडम, स्विमिंग बद्दल तुम्ही सांगायचं असेल तर इन फ्युचर तुमच्या काही प्लॅनिंग्स आहेत की तुम्ही मॅरिड वुमनसाठी काही क्लासेस किंवा त्यांना काही गायडन्स करा की जेणेकरून त्या कुठे स्विमिंग लावणार किंवा कुठल्या बेसला त्यांनी जायला हवं आणि कसं सुरुवात करायला हवी? नाशिकमध्ये आपण बघितलं तर आता जागोजागी टँक्स खूप झालेले आहेत स्विमिंगचे. तर त्यामुळे ज्या एरियामध्ये ज्या लेडीज राहत आहेत त्यांनी त्यांच्या एरियामध्ये कोणतं जवळचा पूल आहे तिथे वर्षाची मेंबरशिप काढू शकतो किंवा महिन्याची काढू शकतो. त्यांनी तिकडे जाऊन मग ती मेंबरशिप घेतली की तिथे आता काही पूलवर लेडीज आणि जेंट्स असं एकच पूल आहे, तर काही स्विमिंग टँकवर अशी सुविधा आहे की लेडीज पूल वेगळा आहे पूर्णतः आणि जेंट्स पूल वेगळा आहे पूर्णतः. आणि सकाळी 6:30 ते 10:30 पर्यंत सकाळच्या बॅचेस असतात 1-1 तासाच्या, आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या परत 2 बॅचेस असतात. नगरपालिकेचेही पूल आहेत आपल्या नाशिकमध्ये बरेच, आणि प्रायव्हेटही पूल झालेले आहेत. नंतर महिलांना तर इतकं फॅसिलिटीज दिलेलं आहे तिथे, आणि इतकं सेफ आहे, सेफ्टी आहे, लाईफ गार्ड्स असतात तिथे, कोचेस असतात, आणि त्यामुळे त्यांना स्विमिंग करायला काहीच हरकत नाही. कारण आपल्या नाशिकमध्ये आता खूप जागी तरण तलाव, मी तर म्हणते 8-10 तरण तलाव झालेले आहेत. पंचवटीला एक आहे,
गोल्फ ग्राउंडच्या समोर एक झालेला आहे, सावरकर तरण तलाव नाशिक रोडला आहे, अच्छा. त्याच्यानंतर सातपूरला झालेला आहे, सिडकोला आहे आणि आता आकाशवाणीलाही एक झालेला आहे, हो हो नंतर खुटवड नगरला एक. त्यामुळे प्रचंड तो प्रॉब्लेमच नाहीये की स्विमिंग पूल नाही आहे. स्विमिंग पूल बरेच आहेत. आणि महिलांना मी मागच्याच समरमध्ये फेब्रुवारीमध्ये हे घेतले होते समर कॅम्प, की ज्या लेडीजना अजिबातच पाण्याची खूप भीती आहे प्रचंड आणि त्या स्विमिंग करू शकत नाही, अशा लेडीजसाठी मी 20 दिवसाचा समर कॅम्प घेतला आहे आणि प्रत्येक वर्षी ते घेत असते. अरे वा. त्यामुळे ही पण त्यांच्यासाठी एक संधी आहे की त्यांना जर शिकायचं असेल शिकायचं हा, त्यांनी हा. एनी टाइम मला कॉन्टॅक्ट करा. मी नक्कीच त्यांच्यासाठी केव्हाही उपलब्ध आहे आणि त्यांची भीती घालवायला, त्यांना स्विमिंग शिकवायला नक्कीच मलाही आवडेल. तर त्यांनी तसंही जर कॉन्टॅक्ट मला केला तर मी शिकवेल. माझ्या मैत्रिणी आहेत ज्या याच्यामध्ये कोचिंग हो. करत आहेत, त्यांनाही कॉन्टॅक्ट केला तरी त्याही शिकवतील. त्यामुळे ज्यांना फक्त तुम्ही शिकायला या, आमचं हेच आहे की उद्देश की तुम्ही शिकायला या, आम्ही तुमच्यासाठी रेडी आहोत शिकवायला. हा, म्हणजे तिची जी भीती आहे की स्विमिंग करायचं आहे आणि बाहेर सेफ नाही किंवा मग नक्की. कसं करायचं, कसे जॉईन व्हायचं, अर्थातच त्याचं तुम्ही सुंदर उत्तर दिलं आहे आणि नक्कीच आपल्या महिला नक्की ट्राय करतील या सगळ्या गोष्टी. थँक्यू गौरी मॅडम. तुमचा प्रवास आणि तुमची जर्नी ऐकताना खूप सुंदर वाटलं. पण तुम्ही यातून आम्हाला अशा 3 गोष्टी कुठल्या सांगणार, कुठल्या इम्पॉर्टंट लेसन तुम्ही देणार आहात? सर्व महिलांसाठी आणि सर्वांसाठीच मी 3 गोष्टी सांगू इच्छिते की सर्वात प्रथम म्हणजे त्यांनी नियमित व्यायाम केला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी नियमित चांगला आहार घेतला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी पहिल्यांदा त्यांनी स्वतःचं क्षमता ओळखली पाहिजे आणि त्यानुसार ध्येय ठेवले पाहिजे. थँक्यू. खूप सुंदर, खूप महत्वाची गोष्ट तुम्ही आम्हाला सांगितलं आहे. मोहिनी की बातों में या ब्रॉडकास्ट मध्ये तुम्ही आलात आणि खूप सुंदर अशी माहिती दिली, त्याबद्दल मी अँकर म्हणून तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करते. थँक्यू सो मच. धन्यवाद मोहिनी, मला ही संधी दिल्याबद्दल. आणि मी सर्वांचे श्रोतांचे पण आभार मानते. थँक्यू.